मित्रांनो, एक देश एक निवडणूक म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एक देश एक निवडणूक याचा सरळ अर्थ असा होतो की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेणे. तर लोकसभा म्हणजे काय, तर आपण जे खासदार निवडून देत असतो आणि त्या खासदारातून पंतप्रधान निवडला जातो, ते लोकसभेत जात असतात खासदार, याला म्हणतात लोकसभा. आणि विधानसभा म्हणजे काय, जे आपण आमदार निवडून देत असतो आणि त्या आमदारामधून मुख्यमंत्री निवडला जातो संख्येबळावर, त्याला म्हणतात विधानसभा. या दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणे असा त्याचा अर्थ आहे. चला जाणून घेऊ की त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय. सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊ फायदे. एक देश एक निवडणूक झाल्यास सगळ्यात मोठा फायदा निवडणुकावरचा खर्च कमी होईल, हा आहे. दुसरा आहे की निवडणुकांवर शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दलाचा जास्त वापर होतो. तर ह्या दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेतल्याने कर्मचाऱ्यांचे व्याप कमी होईल आणि त्यांना त्यांच्या कामात अधिक लक्ष देता येईल, हा दुसरा फायदा आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या योजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी एकत्र निवडणुकाचा फायदा होईल. तुम्ही पाहता बऱ्याच वेळी राजकीय पक्ष किंवा मंत्रिमंडळ वेगवेगळ्या निवडणुका असल्यामुळे ते प्रचारासाठी व्यस्त असतात, ते त्यांच्या कामात अधिक लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे त्या दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेतल्याने काय होते जे मंत्रिमंडळ आहेत ते त्यांच्या कामावर अधिक लक्ष देतील, आणि हा तिसरा फायदा आहे. चौथा फायदा असा आहे की जेव्हा नवीन निवडणुका लागत असतात तेव्हा नवीन योजनांवर नवीन प्रकल्प आणि नवीन योजना जाहीर करण्यास बंदी असते, त्यामुळे विकास कामावर निर्बंध येतात. देश आणि एक निवडणूक एकाच वेळी घेतल्याने लोकल पार्टी आहे, जे छोटे छोटे पक्ष आहे, त्यांच्यावर जास्त परिणाम होईल. ते लोक त्या पक्षांना जास्त मतदान करणार नाहीत. लोक फक्त जे मोठे पक्ष आहे, नॅशनल पक्ष, त्यांनाच मतदान करतील, हा एक त्याचा तोटा आहे. दुसरा तोटा आहे की लोक सारखे एकाच पक्षाला सारखे मतदान करतील, हा दुसरा तोटा आहे. तिसरा तोटा असा आहे की जर दोन्ही निवडणुका एका वेळी झाल्या तर सरकारला बहुमत भेटेल लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, त्यामुळे सरकार कोणताही कायदा पास करू शकतो. अशा प्रकारे देश एक निवडणुकीचे फायदे तोटे आहे. तरी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा.